प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोरदार सत्ता संघर्ष या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षामध्ये जोरदार सत्ता संघर्षाची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकीत नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलं. परंतु त्यानंतरच्या झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्षाला रोखण्याचं काम केलं. भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावरती बहुमत मिळालं नाही. परंतु फोडाफोडीचं राजकारण करून भारतीय जनता पक्षाने अखेर जिल्हा परिषदेची म्हणजे सातारा जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केली. अर्थातच पंचायत समिती निवडणुकांचा निकाल पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यात 11 पंचायत समिती आहेत. त्यापैकी 5 पंचायत समिती या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आहेत, तर 5 पंचायत समितींवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे, तर एका पंचायत समितीवरती शिवसेनेचं वर्चस्व आहे. म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांमध्ये समान पातळीवर राजकीय ताकद ही खरं तर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघामधून छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार सातारा जिल्ह्यामधून निवडून आले. म्हणजेच एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व काही प्रमाणात हे सिद्ध केलेलं आहे. परंतु हे वर्चस्व जरी भारतीय जनता पक्षानं राजकीय दृष्ट्या सिद्ध केलं असलं तरी सुद्धा ज्या व्यक्ती विधानसभा असो अथवा लोकसभा असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत किंवा जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते प्रामुख्याने खरं तर ते पूर्वाश्रमीचे खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य नेते मंडळी कार्यकर्ते आहेत. त्यामुळं एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं राजकीय वर्चस्व जरी प्रस्थापित केलं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला मानणारा जो मूळ भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, जो विचारधारेला मानतो, तो कार्यकर्ता मात्र या सत्तेपासून खरं तर वंचितच राहिलेला आहे असंच म्हणावं लागेल. परंतु ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणाकडे लक्ष घातलेलं आहे किंवा राजकारणात लक्ष घातलेलं आहे आणि विशेष करून पंचायत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना ज्या पद्धतीनं राजकीय ताकद देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळत आहे, त्यामुळे कुठेतरी या दोन मंत्र्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून आपला पक्ष किंवा पक्षाची संघटना वाढवताना दिसतोय किंवा पक्षाचा प्रभाव पक्षाचा विचार कसा जास्तीत जास्त वाढेल आणि जास्तीत जास्त तरुण कार्यकर्ते किंवा पक्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाचा प्रचार प्रसार कसा होईल या अनुषंगानं खरं तर जोरदारपणे रणनीती राबवण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सुरू आहे. अर्थातच भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये यश मिळवतो, परंतु ते यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीनं रणनीती अवलंबली जाते आणि ती किंवा रणनीती बनवली जाते ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं काम खरं तर पक्ष यंत्रणेचं असतं आणि ही पक्ष यंत्रणा मजबूत करण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून वेळोवेळी केली जातं. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने पक्ष मजबूतीवरती जोरदार असं लक्ष दिलेलं आहे आणि त्याचाच प्रभाव म्हणून भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणूक असो
विधानसभेच्या निवडणुकीत आणि त्यानंतर न झालेल्या नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळालं। यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे 4 आमदार सातारा जिल्ह्यामधून निवडून आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार गोरे हे जवळजवळ 50,000च्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर मनोज घोरपडे हे कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत। त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मजबूत नेत्याचा पराभव केलेला आहे। त्याचबरोबर अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केलं। म्हणजे एक प्रकारे, आणि त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत। सध्या देशभर विधानसभा आणि एकंदरीत लोकसभा या दोन्हींचं परिसीमन, ज्याला आपण म्हणतो की मतदारसंघाची पुनर्रचना, याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे। म्हणजे एक प्रकारे येणाऱ्या 2029 मध्ये साताऱ्याचं राजकीय भूगोल हा खरं तर वेगळा असू शकतो आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाकडून 2029च्या विधानसभा निवडणुका त्याचबरोबर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खरं तर फिल्डिंग लावली जात आहे। अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला हे जे वर्चस्व एक हाती मिळालेलं आहे ते जर टिकवायचं असेल तर प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आव्हान खरं तर परतवून लावावं लागेल। अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरं तर सध्या बॅकफूटवरती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट हे सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर बॅकफूटवरती आहेत। अजित पवार यांचं अकाली निधन यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना म्हणावीशी राजकीय ताकद मिळताना दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण सुद्धा खरं तर थांबलं गेलेलं आहे। अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये मकरंद पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जरी मंत्रिपद दिलं असलं आणि नितीन पाटील यांना राज्यसभेची खासदारकी दिली असली तरी सुद्धा या दोन नेत्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षासमोर म्हणावासा आपला प्रभाव पाडता येत नाही किंवा या दोन नेत्यांना घेरण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून हळूहळू सुरू आहे। त्यामुळं आगामी काळात जरी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या जरी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी असला तरी सुद्धा आगामी काळात म्हणजे 2029च्या विधानसभा निवडणुकीत तो पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर राहील, म्हणजेच निवडणूक एकत्र लढेल याची शाश्वती खरं तर कमी वाटते। सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांना एकत्र यावं लागेल। दोन्ही राष्ट्रवादीचे गट हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकत्र आले आणि त्याचा जबरदस्त असा प्रभाव खरं तर या निवडणुकीत पाहायला मिळाला। कारण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता येईल असं एक राजकीय चित्र निर्माण करण्यात भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतरनं खरं तर यश आलेलं होतं। परंतु ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले आणि या दोन्ही गटांनी ज्या पद्धतीनं शिवसेना या पक्षाशी युती करून निवडणूक लढवली आणि ज्या पद्धतीनं उमेदवार मैदानात उतरवले किंवा निवडणुकीच्या मैदानात उतरवले ते पाहता एक जोरदार लढत ही खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दिली। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील 11 पैकी 5 पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरं तर वर्चस्व मिळवता आलं आणि 5 पंचायत समिती या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्या तर एक पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात गेली। म्हणजे एक प्रकारे राजकीय प्रभावाचा विचार करता सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये खरं तर बरोबरीचा सामना झालेला आहे। अर्थातच राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे आणि एकंदरीत अमित शहा यांनी पाठीमागे एक विधान केलेलं होतं विधानसभा निवडणुकीनंतर। ते विधान म्हणजे 2029च्या निवडणुका भारतीय जनता पक्ष कुठल्याही पक्षाविना म्हणजेच कुठल्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावरती लढेल असं ते
महत्त्वाचं विधान होतं. म्हणजेच भारतीय जनता पक्ष 2029च्या विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढेल. म्हणजेच मित्र पक्षाची गरज भारतीय जनता पक्षाला आगामी काळात असणार नाही. आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रभर पक्षाचा प्रभाव कसा वाढेल आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व जास्तीत जास्त कसं वाढेल, म्हणजेच ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता कशी येईल या अनुषंगानं रणनीती भारतीय जनता पक्षाकडून राबवली जात आहे. आणि त्यात भारतीय जनता पक्षाला खरं तर यशही मिळताना दिसते. संघटन बांधणी करताना ज्या पद्धतीनं नव्या कार्यकर्त्यांना संधी भारतीय जनता पक्षाकडून दिली जात आहे आणि ज्या पद्धतीनं नवीन राजकीय कृती कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या संघटनेकडून एक प्रकारे आयोजित केले जात आहेत, त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा सातत्यानं हा जिल्ह्यामध्ये सक्रिय पाहायला मिळतोय. भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे पक्ष किंवा काँग्रेस असेल, हे पक्ष सक्रिय पाहायला मिळत नाहीत. भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक ही खरं तर सहजासहजी घेत नाही. त्या निवडणुकीकडं अत्यंत गांभीर्यानं पाहतो आणि त्यामुळेच कुठेतरी भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्यासाठी सर्व शर्तीचे प्रयत्न करतो किंवा साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब करतो. त्यामुळेच जिल्हा परिषद निवडणुकीत निकालानंतर जे राजकीय चित्र सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं होतं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आणि शिवसेना यांना बहुमत मिळालेलं होतं. परंतु भारतीय जनता पक्षानं फोडाफोडीचं राजकारण करत आपली सत्ता सातारा जिल्हा परिषदेवरती खरं तर अनपेक्षितरित्या मिळवली आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवली त्याची चर्चा खरं तर राज्यभर झाली. म्हणजे भारतीय जनता पक्षाची एकंदरीत आगामी काळातील वाटचाल पाहता सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत आपलं वर्चस्व असावं आणि ते वाढावं याच इराद्याने प्रयत्न करताना दिसतोय. आणि म्हणजेच एक प्रकारे मित्र पक्षांचा विचार हा भारतीय जनता पक्षाकडून केला जात नाही. त्यामुळं आगामी काळात जर मतदारसंघ पुनर्रचना झाली तर सातारा जिल्ह्याचं राजकीय भूगोल हा खडतर बदलणार आहे. त्यामुळं आमदारांची संख्या ही जिल्ह्यामध्ये वाढू शकते आणि त्याचाच विचार करून भारतीय जनता पक्ष खरतर सातारा जिल्ह्यामध्ये प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडं वळवण्याचं काम करतोय. आणि त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाटण तालुक्यातील महत्त्वाचे नेते म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सत्यजित पाटणकर यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलं. म्हणजे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचं काम, त्यांना राजकीय ताकद देण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस करत आहेत. 2029च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये स्वबळावरती बहुमत मिळवायचं आहे आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या जागा मिळवायच्या आहेत. आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं एक अनुकूल असं राजकीय वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील एकंदरीत सर्व जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद पाहता सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली या तुलनेत सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष खरं तर हा मजबूत वाटतोय. त्यामुळेच सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने 2 आमदारांना मंत्रिपदाची संधी दिलेली आहे आणि त्या दोन्ही नेत्यांना म्हणजेच छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम तर जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायती राज असं महत्त्वाचं खातं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आणि महत्त्वाच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा दिलेलं आहे. जयकुमार गोरे यांच्याकडं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे. म्हणजे एक प्रकारे जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील या 2 आमदारांना किंवा या 2 मंत्र्यांना फडणवीस यांच्याकडून जोरदार राजकीय ताकद दिली जात आहे. आणि हे दोन नेते मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून
भारतीय जनता पक्ष कसा वाढेल, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं अधिकाधिक ताकद देता येईल, निधीच्या माध्यमातून कशा जास्तीत जास्त प्रमाणात विकास कामे कशी करता येतील किंवा संघटन कशा पद्धतीने आणखीन मजबूत करता येईल, हे काम हे दोन नेते मंडळी करताना दिसत आहेत. म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व मिळवण्यास यश मिळवलेलं आहे आणि ते टिकवण्यासाठी सातत्यानं पूर्ण प्रयत्न चालवले आहेत. अर्थातच या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा खरं तर अडथळा असणार आहे. कारण विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला असला तरी सुद्धा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्ह्यात जोरदार कमबॅक केलं. अजितदादा पवार यांचं अकाली निधन यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी बॅकफूटवरती गेला असला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं शरद पवार सध्या सक्रिय झालेले आहेत आणि एकंदरीत सुनेत्रा पवार या सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आगामी काळात जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी नव्या दमानं मैदानात उतरू शकतो. त्यामुळं आगामी काळात किंवा येणाऱ्या निवडणुकीत त्यामध्ये प्रामुख्यानं राज्यामध्ये आणि विशेष करून सातारा जिल्ह्यात या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षामध्ये ग्राम पातळीवरती सुद्धा खरं तर मोठी राजकीय वर्चस्वाची लढाई पाहायला मिळेल. अर्थातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरती लढवल्या जातात, स्थानिक समीकरणावरती लढल्या जातात, परंतु त्याला किनार मात्र ही खरं तर राज्यातील सत्ता संघर्षाची असणार आहे. त्यामुळं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या गटाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्व शक्तीपणाला लावेल. जिल्हा परिषद पंचायत समितीमधील सत्ता असेल किंवा नगरपालिकेमधील किंवा राज्यातील सत्ता असेल, या सत्तेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कसं सत्ता परिवर्तन करता येईल आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या कशा निवडून येतील यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न असणार आहेत. सातारा जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा नेहमी खरं तर राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहिलेला आहे, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकीय आव्हान भारतीय जनता पक्षाकडून मिळालेलं आहे ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायतीवरती म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपलं राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना खरं तर गांभीर्यानं पाहावं लागेल. जर ग्रामपंचायतीची लढाई जिंकण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशस्वी ठरला तर आगामी काळात भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक मोठं तगडं आव्हान असू शकतं. त्यामुळं आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष